आपल्या दुकानचं नाव श्री सिद्धेश्वर कृषी सेवा केंद्र डफळापूर, तालुका जत, जिल्हा सांगली. आपल्या दुकानला हेच नाव आहे सर, बायोफॅक्टर कंपनीच्या साहेबांनी बायोक्सिल ट्रायफ्रियचं एक ग्लास डेमो दिलेला आणि एक रासायनिक खताचा एक डेमो दिलेला. त्यामध्ये असा रिझल्ट भेटलेला आहे. सगळ्या शेतकऱ्यांनी पण आम्हाला विचारलेलं आहे की असं का झालं म्हणून. तर आम्ही पण जरा आश्चर्यचकित झालो की रिझल्ट बघून. यामध्ये मुळीसुद्धा बघू शकता तुम्ही, यामध्ये अजून रासायनिक खतामध्ये काहीच झालेलं नाही. असं रिझल्ट आहे. ते शेतकरी पण बोलतील. आता याच्यामध्ये 6 बियाणे टाकले होते, ते उगवून या उंचीचे आले आणि रासायनिक खतामध्ये 6 बियाणे टाकले, ते अजून पण उगवले नाहीत. त्यामुळे ह्या खताचा 100% फरक आहे आणि शेतकऱ्यांनी हे खत वापरावं अशी इच्छा आहे. पांढऱ्या मुळ्यांची संख्या काय वाटते तुम्हाला याच्यात? पांढऱ्या मुळ्यांची संख्या भरपूर आहे सर, आणि मी शेतकऱ्यांना पण सांगू इच्छितो, इथं दाखवू इच्छितो की हे बघा पांढरी मुळी, ते एक 4 दिवसात ते एवढं आलेलं आहे, 4 दिवसामध्ये. त्यामुळं खताचं जरा क्वालिटी चांगली आहे सगळ्यात असं मला वाटतं. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी याचा वापर करून स्वतःचा फायदा करून घ्यावा असं तुमचं मत आहे? जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी हे खत घ्यावं. ओके.